नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला. तर बघा, लाडकी बहीण योजनेमुळे कोणत्या कारणांमुळे तुमचे पैसे येत नाही, तर त्याचं कारण पण आपण माहिती जाणून घेणार आहोत. संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेचा हप्ता रखडणार महत्त्वाचं कारण समोर आलेलं आहे. वाचा बघा, सविस्तर अपडेट वाटत, सविस्तर माहिती. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची ई-KYC प्रक्रिया रखडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंगणवाडी सेविकांनी पडताळणी कामाला विरोध केल्याने हप्ता उशिरा मिळणार असल्याचं म्हटलेलं आहे बघा. तसेच तुम्ही इथं पुढे बघू शकता, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे आणि या योजनेचा काही नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याने ते उघड पाडण्यासाठी सरकारने महिलांना KYC करणे अनिवार्य केलेले होते. KYC न केल्याने अनेक महिलांचे लाभसुद्धा बंद झाले, तर KYC करून देखील अनेक महिलांचा लाभ बंद झालेला असल्याचे पाहायला मिळालेले आहे. KYCमध्ये चुकी झाल्यावर देखील अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत आणि यात उघड आले की सगळ्या प्रकरणांची पडताळणी करण्यासाठी सरकारने अंगणवाडी सेविकांना कामाला लावले होते, परंतु आता अंगणवाडी सेविका संघटनेतून पडताळणीच्या कामाला विरोध करण्यात आलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हप्ता रखडणार की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. बघा, अंगणवाडी सेविकांकडे त्यांनी सोपवलं होतं काम, परंतु ते आता विरोध करत आहेत. अंगणवाडी सेविका या कामाला आम्ही पडताळणी करणार नाहीत. तर बघा, त्यामुळे तुमचा हप्तासुद्धा लेट होऊ शकतो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती राज्य सरकारची सामाजिक कल्याण योजना असून पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ दिला जातो. मात्र आता काही लाभार्थी महिलांना लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-KYC बंधनकारक केलेले आहे. मात्र या प्रक्रियेतील त्रुटींमुळे, तांत्रिक कारणांमुळे KYC पूर्ण करू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांचा हप्ता रखडलेला आहे आणि यामुळे सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी करून हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट आहे, सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे आणि या योजनेचा काही नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याने ते उघड पाडण्यासाठी सरकारने महिलांना KYC सुद्धा करण्यात देखील प्रयत्न दिले होते. म्हणजे KYC करताना तुम्हाला काही अडचणी आल्या आहेत. काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडलेला आहे, KYC करताना चुकीचा ऑप्शन निवडलेला आहे, त्यामुळे त्यांनासुद्धा हप्ता जमा झालेले नाहीत. बघा, आणि आता संपूर्ण त्रुटी ज्या आहेत, तुमच्या ज्या चुकी आहेत, कोणाच्या तांत्रिक कारणांमुळे सुद्धा KYC पूर्ण करू शकले नाहीत, काहींची तारीख वाढलेली होती, भरपूर असे काही प्रॉब्लेम आलेले आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना जो हप्ता आहे तो दिला जात होता. बघा, ही सर्वात मोठी आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी अपडेट आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा. नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत. तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटेच्या बेलकन आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त लाडक्या ताईंनी या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर ताईंनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. बघा, लाडक्या ताईंना जानेवारीचा हप्ता जो आहे तो लवकरात लवकर जमा होणार आहे. जानेवारी, आज तुमची 1 फेब्रुवारी आहे. तर बघा, जे आहेत अजितदादा पवार यांची पत्नी जे आहेत सुमित्रा पवार, तर ते जे आहेत ते आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आणि ही लाडकी बहीण योजना जे अजितदादांनी केलेले वादे होते, जे काम केलेलं होतं, तेच आता ते करणार आहेत. आणि ही आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट्स.